बातमी राज ठाकरेंकडून पक्षात युतीची चाचपणी सुरू झालेली आहे। लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून चाचपणी करण्यात आली। मुंबईतील वांद्र्यात सोमवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा झालेली आहे। या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना युतीबाबत प्रश्न विचारले। राज ठाकरेंनी जाणून घेतलाय पदाधिकाऱ्यांचा यावेळेला कल आणि एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवा बहुतांश पदाधिकाऱ्यांची ही पसंती आहे। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। योगेश, सुमित, राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत त्या अर्थातच महायुतीसोबत मनसेला सहभागी करून घेतले जाईल का, आणि कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि एकूण त्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने भेटीगाठी होताना आपल्याला पाहायला मिळतात। याच पार्श्वभूमीवरती गेल्या सोमवारी मुंबईत जी बैठक पार पडलेली आहे, ज्यामध्ये मनसेने लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठक घेतली होती। यामध्ये स्वतः राज ठाकरेंनी काही प्रश्न आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारले होते, ज्यामध्ये महायुती सोबत जाण्याचा कल हा राज ठाकरेंनी या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलेला आहे। एनडीए सोबत जायचं की इंडिया सोबत जायचं, त्यासोबतच स्वबळावरती निवडणुका लढवायच्या का, या संदर्भातले काही प्रश्न पक्ष निरीक्षकांना विचारले, तर त्यामध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी एनडीए सोबत जाण्यासंदर्भातली पसंती दर्शवलेली होती। त्यासोबतच स्वबळावरती निवडणुका लढवाव्यात अशाही काही पदाधिकाऱ्यांनी पसंती दर्शवल्याचं समोर आलेला आहे। त्यामुळे एकूणच जो काही कल मनसेचा आणि राज ठाकरेंचा दिसतोय तो अर्थातच एनडीए सोबतच युती करण्यासंदर्भातला कल आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या काही भेटीगाठी होत आहेत, मनसेचे पदाधिकारी हे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटतायत, या सगळ्या चर्चांच्या अनुषंगाने कदाचित लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कारण ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भातला कल हा मुंबई आणि ठाण्याच्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये जाणून घेतलेला आहे। यापुढच्या काळात सुद्धा काही मतदारसंघ निहाय अशा पद्धतीच्या बैठका पार पडणार आहेत। त्यावेळी सुद्धा राज ठाकरे या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीसोबत जायचं का या संदर्भातला सगळा निर्णय हा पदाधिकाऱ्यांना विचारून घेतला जाऊ शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या